नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये. आता ज्यावेळेस गोरखनाथ क्षेत्रावर आम्ही तिथं पोचल्यानंतर जे काय आमचं दर्शन वगैरे सगळं काही झालं आणि जणू असं वाटलं लग्नामध्ये लोकांचे जसं सात फेरे होतात तसं आमच्या त्या टेकडीवर झाले. असं तो क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा होता. आणि ज्यावेळेस टेकडीहून खाली येत होतो त्यावेळेस आम्ही एका पार्कमध्ये भेटायला जाणार होतो. तिथे एक पार्क होता आणि त्या पार्कमध्ये जात असताना सीन असा झाला की तिच्या एका मैत्रिणीला, ज्याला ती बेस्ट फ्रेंड वगैरे मानत होती, तिला चक्कर आलं. आणि त्याला चक्कर आल्यामुळे ते खूप आमच्या मोठा प्रॉब्लेम झाला की माझ्यापासून लांब होत होती. पण तसं काही आम्ही लांब झालो नाही, कारण त्या मुलीसोबत त्याचा भाऊ होता आणि ही पण जात होती. त्याच्या मागं मी आणि माझा मित्र सचिन नावाचा आम्ही पण गेलो. म्हणजे असे 5 जण आम्ही एकत्र त्या ग्रुपमधून वायली फुटल्यानंतर जवळपास खाली जायला अर्धा एक तास लागला. आणि खाली पोचल्यानंतर एका झाडाखाली त्या मुलीला बसवलं, पाण्याची बॉटल वगैरे घेतली, त्याला पाणी पाजलं आणि त्यानंतर थोडंसं ती नॉर्मल झाली. मग आता नॉर्मल झाल्यानंतर त्याला मी म्हणलं, बरं ठीक आहे, आता तुझ्या मैत्रिणीला नाही का त्याचा भाऊ सांभाळतो, आपण तिकडं पार्कमध्ये जायचं म्हणलं. ती म्हणली नाही. म्हणलं मला नाही यायचं. बरं, मी म्हणलं काय झक मारत आधी सांगायचं म्हणलं ना, जर तुला असं काही करायचं होतं तर. मी कशाला झक मारायला आलो होतो का तुझ्या मागे इकडे म्हणलं. एक तर दिवसभर वडिलाकडून काहीतरी खोटं बोलून गाडी आणली आणि मी तर बेजार आहेच, पण माझा मित्र पण सकाळपासून उपाशी आहे म्हणलं. आणि तू आता म्हणते की पार्कमध्ये नाही जायचं भेटायला. मग सुरुवातीला कशाला हो म्हणली होती म्हणलं. असं मी त्याला रागाने बोललो. ती नाराज वगैरे झाली. हो दे म्हणलं, जे नाराज आहे, मला त्या दिवशी तोडायचंच होतं म्हणलं. आता बादाम शेक वगैरे पेलं. बादाम शेक पेल्यानंतर बिल वगैरे पे केलं मी आणि म्हणलं आता जातो म्हणलं मी इथून. ती म्हणली कशाला चाललास. मी म्हणलं काय करू म्हणलं इथं राहून. तुझ्या मैत्रिणीनं त्याचा भाऊ सांभाळला तरी पण तू माझ्यासोबत यायला तयार नाही. मग माझं काय काम आहे म्हणलं इथं. तिथून मग मी निघायचा प्रयत्न केला. मी जात होतो तेवढ्यात ती मागून येऊन माझा हात धरलं आणि ती म्हणली बरं ठीक आहे चल आपण जाऊ. माझं डोकं एवढं आउट झालं की मी नाहीच म्हणत होतो, पण ती हात धरून ओढू लागली मागं. बरं ठीक आहे म्हणलं, कॉम्प्रोमाइज केलं त्याने. आणि त्यानंतर मग आम्ही परत तिकडे निघालो टेकडीवरती पार्कमध्ये जाण्यासाठी. पण तेवढ्यात त्यांच्या ऑटोमधल्या जे काही फ्रेंड्स वगैरे होते सगळे खाली येत होते. असं डायरेक्ट त्यांची भेट पडली. ती म्हणली चल आता उशीर झाले, जवळपास संध्याकाळचे 4:30 ते 5 वाजले होते, घरी जायला उशीर होत होता त्यामुळे. आणि जे काही आम्हाला फोटो वगैरे काढायचे होते पार्कमध्ये जाऊन, ते स्वप्न अपूर्ण राहणारच होतं, पण राहू दिलं नाही. त्यांना म्हणणं की तुम्ही व्हा पुढे, आम्ही आलोच म्हणलं मागून. तोपर्यंत आम्ही वरती गेलो, एका ठिकाणी झाडाच्या ठिकाणी किंवा पार्कमध्ये गेलो आणि तिथे जाऊन फोटो वगैरे काढले. फोटो वगैरे काढल्यानंतर तिला आहे तसं मी त्यांच्या फ्रेंडच्या ग्रुपमध्ये आणून सोडलं. आणि त्यानंतर ती म्हणली की आता घरचे विचारले की तू जत्रेला गेली होतीस, तिथं जाऊन काहीसुद्धा आणलं नाही आहे, म्हणजे जत्रेला गेली ती नेमकं कशाला गेली हे डाऊट येईल म्हणून ती म्हणली आता मी काहीसुद्धा खायला घेतलं नाही. मग मी त्याच्यासाठी काय केलं हे जाणून घेण्यासाठी आपलं नेक्स्ट ब्लॉग नक्कीच पहा. धन्यवाद.